जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. तुम्ही प्लीज दुसरी ही साडी चेक करा प्लीज. नाही नाही, म्हणजे मी तेच सांगते तुम्हाला की मी ऑलरेडी ही साडी घेतली आहे आणि तसंही मला खूप उशीर होतोय, मला निघायचं, त्यामुळे तुम्ही दुसरी साडी बघा. तुम्ही बिल करायचं. एक मिनिट, बिल करा. काय बिल करा? मी तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? ही साडी मी ऑलमोस्ट फायनल केली आहे. अनघा ऐक ना. काय रे? अगं एक गोष्ट सांगायला विसरलो मी. आज ऑफिस मध्ये यायला उशीर होणार आहे मला. का रे? लेट सेटिंग? लेट शूटिंग असलं, टार्गेट अचीव केलंय, सो बॉस पार्टी देणार आहे. अरे वा. आज त्यामुळे बाहेरच जेवण होईल. म्हणजे आज माझी मीच आहे जेवायला एकटीच. का एकटी का? योगा कुठे? चहा कसा झालाय रे? चहा कसा झालाय? एनिवेज चलो बाय. बाय. अनु सेड बाय. बाय. मुलगी तशी नसती तर तिला जेवायला बोलवलं असतो, चांगला बेत केला असता. कसला काय मरू. योगेशचा बॉस ना धड आंघोळ पण करू देत नाही. सकाळ झाली की फोन यायलाच हवायचा. बायको. फोटो मध्ये सुद्धा डोळे वटारून बघते. आमच्या नंतरची जनरेशन. पण ऍटिट्यूड बघा. बायको. वहिनी फोन घे ना, आणि काही अर्जंट मेसेज असेल तर घेऊन ठेव. हॅलो, काय रे? काय ऍटिट्यूड आलाय का? काल रात्री गुड नाईटचा मेसेज नाही, आज सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज नाही. एरवी तर किती लाडात सगळं करत असतोस रे. गुड नाईट बेबी, गुड मॉर्निंग बेबी, उठलीस का? मी आज हे केलं, मी आज ते केलं. आज काय झालं? काय रे, कॉलेजमध्ये असल्यासारखं का बघतोयस? काय ब्रेकअप झालंय का आपलं? तुला माहितीये का, आज तुझ्यासाठी मी डोकं शांत ठेवून विचार केला की तुझ्या बहिणीविषयी बोलेन आणि काय ते एकदाच सॉर्ट आउट करून टाक. तुला पण इगो कमी नाहीये ना? हॅलो, काय आता बोलायचं पण नाही का माझ्याशी? ओ, आय थिंक तुझ्या बहिणीने इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिल्यात का माझ्याशी बोलायचं नाही म्हणून? हा, सांग ना, बोल. हॅलो, अरे मस्करी केली.
काय झालं वहिनी, कोणाचा फोन होता? तिचा. वहिनी काय म्हणाली? नाही म्हणजे काही बोलणं झालंय का तुमचं? नाही, कसं आहे ना, दोन माणसं जेव्हा एकमेकांशी नीट बोलतात तेव्हा संवाद होतो, तेव्हा बोलणं होतं. एखादाचा वस्कन ओरडला की त्याला काय म्हणतात मला माहिती नाही रे. अरे असं कसं? मला कसं समजणार की तिने फोन उचललाय? आणि मुळात तिने मी बोलते असं सांगायला हवं ना. मी पुढे काही बोललेच नसते. अगं पूजा, पण तू जर कंटिन्युअस बोलत राहिलीस तर तिला कळणार कसं? हे दीप्या, 2 कटिंग दे रे. दे लवकर दे. थँक्स. एक मिनिट. हे दीप्या, तू चहा मध्ये बरोबर. बघ्या, मुळात माझा फोन आहे हे बघून सुद्धा तिने फोन रिसीव्ह का केला? आणि त्यानंतर पण स्वतःची आयडेंटिटी नाही सांगितली. आयडेंटिटी सोड, पण ऍटलीस्ट आपण फोन उचलल्यानंतर हॅलो तरी म्हणतो ना. पूजा. माझा फोन आहे हे बघून सुद्धा ती हॅलो का नाही बोलली? अगं पूजा, ओ आय सी. तिला असं वाटत होतं का की मी तिच्याबद्दल गॉसिप करायला वगैरे फोन केलाय? नाही. अशी मेंटॅलिटी आहे का तुझ्या बहिणीची? ओ अच्छा, बर. पूजा असं खरंच काही नाही, ऐक ना माझं. अगं पूजा, 1000दा सांगितलं की तुमच्यात खूप मोठा गैरसमज झालाय यार. सोड, निघते मी. अगं ऐक, मी येतो ना सोडायला. समोरच्या बिल्डिंग मध्ये ऑफिस आहे माझं. आता काही क्युबिकल पर्यंत बाईकने सोडायला येणार आहे? एक मिनिट. मला स्वयंपाकात ब्रेक मिळावा असं तुला वाटतंय म्हणूनच आपण इथे हॉटेलमध्ये आलो ना? ऑफकोर्स वहिनी, मी तुला बोललो ना आधीच. ओके, मग आत गेल्यानंतर तुम्हाला अजिबात इमोशनल ब्लॅकमेल करणार नाही. मी तिच्याशी बोलावं, झालं गेलं विसरून जावं असं अजिबात सांगणार नाही. नाही सांगणार. चिल. बघ, जर का तुला असं वाटत असेल तर आपण पूजा हा विषय सुद्धा नको डिस्कस करूया, मग तर झालं. ओके, चला. वहिनी, आता दादाही असायला हवा होता ना. म्हणजे बघ ना, कित्येक दिवसात आपण 3 जण एकत्र जेवलेलोच नाही. इथेच बस. आय नो. मला आठवतं शेवटचं आपण जेवायला गेलो होतो तर 3-4 महिन्यापूर्वी. हो असेल. यार, आजकाल टायमिंगच ऍडजस्ट होत नाहीत. हे बस. आम्ही अजून काहीच ऑर्डर केलेलं नाहीये. आम्ही तुझीच वाट बघत होतो. बस.
टोमॅटो सूप 2/3 टोमॅटो सूप आणि मसाला पापड. ठीक आहे, चालेल चालेल. आपला संपलं. अगं हळू फुक. आपण मेन कोर्स ऑर्डर करूया. कुठली भाजी मागू? पनीर बटर मसाला. अरे वा, सेम सेम. ह्या बात आहे. म्हणजे लग्नानंतर माझा काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आज माझा मूड नाहीये पनीर बटर मसाला खायचा. आज मला व्हेज मक्खनवाला खायचा आहे. हा, तू देवा, माझी पूजा फटकळ असली ना तरी मनानं खूप भोळी आहे. ती पटकन समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते आणि त्याचाच फायदा तिचा तो योगेश आणि त्याची ती वहिनी उचलणार. पण असं अजिबात होता कामा नये. तेवढी बुद्धी मात्र तू तिला दे. फोन, बॉसचा फोन. हॅलो. हा,
अगं सांभाळ. अरे काही नाही रे, टेन्शनच आहे इथे अजून. म्हणजे ना मला असं वाटलं होतं की आपल्या मित्रांमध्ये असतं ना, बार मध्ये गेलं, चेअर्स केले, 2 पेग प्यायल्यानंतर दुश्मनी सब खलास, दोस्ती सुरू. तसं या बायकांच्याही बाबतीत असेल. पण नाही यार, मी फेल झालो इथे. ए योग्या, तू नाही रे फेल गेलास, तुझा पहिला प्लान फेल गेला. अरे बट दॅट्स ओके. हे बघ, पहिल्याच अटेम्प्ट मध्ये जिंकलास तर त्यात काय मजा. आणि सीएससी परीक्षा सुद्धा तू पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाला नव्हतास, आठवतंय ना. सो डोंट वरी, कीप ट्राइंग, लगे रहो भाई, डटे रहो. ठीक आहे, मी पुन्हा प्रयत्न करतो. येस, दॅट्स द स्पिरिट. आणि हे बघ, आज सगळं सुरळीत झालं तर ठीकच आहे, पण समजा नाही झालं, समजा, तर निराश होऊन जाऊ नकोस. दुसरी काहीतरी आयडिया लढव ना. काय? नक्की. आणि दादा, थँक्यू व्हेरी मच. बरं चल, ठेवतो आता आणि आतमध्ये काय सीन आहे ते बघतो. येस, ऑल द बेस्ट. बाय. बॉसचा फोन होता. एकदा बोलत बसला की खूप वेळ बोलतो, म्हणजे कामाच्या संदर्भात बोलतच बसतो. तो फोन ऑफ कर दे. वर व्हेज माखनवाला. वाह. आली. सॉरी सॉरी सॉरी, खूप उशीर झाला यार आज. डोंट वरी, 10 मिनिटात जाऊया आपण. ए ऐक ऐक, मला त्याआधी तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. आता कसलं प्रॉमिस? हेच की जे तू काल केलंस ना, ते परत कधीच करणार नाहीस. अरे यार, मी तुला ऑलरेडी 50 वेळा मेसेज केले, सॉरी म्हटले ना यार. प्रॉमिस नाही करणार. हे असलं वाला प्रॉमिस नाही, मग आपलं वाला प्रॉमिस. ठीक आहे. प्रॉमिस. गुड बॉय. बसा. खूप उशीर झाला यार. 10 मिनिटात सोडतो, बस. काय रे? अरे का थांबला? एक मिनिट थांब. अरे यार, काय झालंय? shit. त्याचाच मी विचार करतोय. मगाचपासून काहीतरी राहतंय. लायसन विसरलो मी. 2 मिनिटावर बस स्टॉप आहे यार, मला ड्रॉप कर आणि मग परत जाऊन घे ना. एवढं काय? रेडी आहेस का तू? हे इथे पुढच्या चौकात मामा उभा असतात. मामा? ट्रॅफिक हवालदार उभे असतात. त्यांनी पकडलं, मग एक तर पीयूसी पण संपलं. फाईन भरू काय आणि दिवसाची सुरुवात अशी करायची. मग हे आधी कळत नाही तुला? किती वेळा सांगितले गोष्टी जवळ ठेवत जा म्हणून, तू नेहमी असं करतोस. माझी बस मिस होईल ना आता यार, जाते मी. चल. सॉरी. यार. मैं चाहता हूँ कि ये बस तुम हमेशा मिस करो. बसा ना तुम्ही. नाही, तुम्ही बसा ना.
नाही नाही, खरंच बसायचं ओके. मला पुढच्या स्टॉपला उतरायचंय. बसा हो तुम्ही. अहो अहो, काय अर्धा तास तुम्ही एकमेकींच्या शेजारी बसून होतात पण एकमेकींशी एक शब्दही बोलला नाहीत? नाही म्हणजे साधारण इतक्या वेळात दोन अनोळखी बायका सुद्धा एकमेकींशी खूप बोलल्या असत्या म्हणून म्हटलं. नाही बरोबर आहे तुझं म्हणणं, पण कसं आहे ना, आम्ही अनोळखी नाही होत. निदान मी तरी तिला चांगलंच ओळखलं. त्यामुळे अर्धा तास काय अर्धा दिवस जरी आम्हाला एकमेकींसोबत बसवलं ना तरी हेच होणार. हे अनु बास की का आता, अजून किती ताणणार आहेस? आणि तुझी होणारी जाऊ आहे ना ती. एक मिनिट, ती फक्त योगेशची होणारी बायको आहे. बस इतकंच. आणि हे सगळं कायम राहणार आहे. हे म्हणजे तू तिच्याशी बोलणारच नाहीयेस. हे बघ निलेश, टाळी ना दोन्ही हाताने वाजते आणि माझ्याशी बोलावं हे तिच्या मनातच नाहीये. हे तुला कसं कळलं? काल आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा तिला गरम भांड्याचा चटका बसला, तर मी तिला अगं सांभाळून असं म्हणाले, तर त्यावर ती मला काहीच बोलली नाही. अगं पण ती थँक्स म्हणाली ना तुला. अरे मग मी पण वेलकम म्हंटल ना, त्यावर ती काहीच रिॲक्ट नाही झाली, विषय संपला. म्हणजे आता याच्या पुढे तुम्ही दोघी जणी फक्त एक एक शब्द बोलणार एकमेकींची फॉर्मली. अरे पण तू मला का सांगतो प्रत्येक वेळी? तिला पॅचअप करायचं नाहीये, तिला खूप इगो आहे. आता हसायला काय झालं? अगं मग काय इगो, आणि तोही माझ्या वहिनीला. कमॉन पूजा, अगं इगो या शब्दाचं फक्त तिला स्पेलिंग माहिती असेल, बाकी तिचा या शब्दाशी दूर दूर पर्यंत काही संबंध नाहीये यार. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय की मला इगो आहे? नाही बा, मला असं नाही. कोण काय म्हणतंय? अरे काकू, जावई बापू हे हे काय? आमच्या शेजारची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली आहे, त्याची सगळी माहिती. जावई बापू, अहो असं काय बघताय? तुम्ही दोघांनी स्वतःचं घर घ्या, म्हणजे लग्नानंतर थेट नवीन घरात. फक्त 1 लाख रुपये भरून बुक करता येतं. तुमच्याकडे नसतील तर आता मी देते, नंतरचं नंतर बघू. काय? मी निघतो. ऐक ना, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय, आपण बोलू. पूजा, आई काय आहे हे? काय गरज होती हे सगळं करायची? किती हर्ट केलंस माहितीये त्याला? आई मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाहीये. तू गप ग, आवडलं नाही म्हणे.
मग त्या कजाक जावेबरोबर राहायला आवडेल का? मला बरोबर कळतं कुठे काय करायचं आणि कसं वागायचं ते. आणि हे जे काही सगळं करते ना मी, ते तुमच्याच भल्यासाठी करते, समजलं? दादा, काय झालंय? हे योग्या, अरे एवढं काय झालंय? दादा मला असं वाटतंय की आपलं एकत्र राहायचं स्वप्न बहुतेक स्वप्नच राहणार आता. बस एवढंच हार मानलीस? योग्या, तुझ्यातलं फायटिंग स्पिरिट ना तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. जस्ट थिंक पॉझिटिव्ह, फक्त पॉझिटिव्हली विचार कर, बघ नक्की काहीतरी वर्कआउट होईल. नाही रे दादा, म्हणजे मी खरंच खूप कन्फ्यूज झालो. म्हणजे मी स्वतःला एक डेडलाईन दिली होती आणि तीही आता संपत आली, म्हणून खूप टेन्शन आलं रे. मला काही सुचत नाहीये. अरे कसली डेडलाईन? अरे मी असा विचार केला होता की परवा माझा बर्थडे आणि माझा बर्थडे बहिणीला आणि पूजाला आपापल्या पद्धतीने साजरा करायचा असणार आणि त्या दोघींपैकी कोणाही एकाला मी दुखवू नाही रे शकत. म्हणजे वहिनीच्या जागी जर आई असती तर मी पूजाला कन्व्हिन्स केलं असतं, तिची समजूत काढली असती. पण इथे वहिनीचं आणि पूजाचं दोघींचं नातंही पॅरलल आहे रे. आणि म्हणून गोंधळ झालाय. करेक्ट आहेस तू. अरे योग्या, अरे तुझा वाढदिवस परवा आहे ना. अरे मग उद्याचा अख्खा दिवस आहे की तुझ्या हातात. उद्या विचार कर ना, नक्की सुचेल तुला काहीतरी. ओके का? हो ओके. शांतपणे झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. दॅट्स लाईक माय ब्रदर. थँक्यू काय थँक्यू. मला इन्सेंटिव्ह मिळाल्यावर मी नेहमीच तुझ्यासाठी नवीन साडी घेतो, हो ना? हो ते माहितीये मला. पैसे माझ्याकडे पण असतात, पण महत्वाची असते ती नवऱ्याची कंपनी, जी मला कधी कधीच लागते. म्हणून तर आज आलो ना तुझ्या बरोबर. खरं तर मला सुट्टी होती, पण म्हटलं घरी लोळत पडण्यापेक्षा बायकोला शॉपिंगसाठी कंपनी देऊया. धन्यवाद धन्यवाद. योग्या, अरे दादा, वहिनी. अगं हा बघ, ये काय रे तू इकडे? हे दादा, वहिनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. योग्या, मला माहित नव्हतं तुला शॉपिंग मध्ये इतका इंटरेस्ट आहे. शहाणा, घरात नाही येताना काही सांगून आला नाही. अरे आमचं काही ठरलेलं नव्हतं रे. अचानक प्लॅन झाला, नाही तर सांगितलं असतं ना तुला. नाही, मला वाटलं लग्नाचं शॉपिंग की काय. एका अर्थी बरं झालं ना आता आपण इथे एकाच दुकानात भेटलो. मस्त शॉपिंग झाल्यानंतर एखादी छानशी फिल्म टाकू किंवा नाटक बघू, लंचला जाऊ, मस्त काहीतरी प्लॅन करूया. हा, कशी वाटते आयडिया? काय वहिनी, पूजा? अरे बेस्ट. पूजा, योगेश ये इकडे ये.
योगेश, हा फिल्मीपणा ना आता बंद कर. कारण गेले काही दिवस तू हे जे प्रयत्न करतोस ना ते लक्षात येत आहेत माझ्या. आणि आत्ताही हे जे काय घडतंय ना, हा तुझा आणि तुझ्या दादाचा प्लॅन आहे हे सुद्धा लक्षात आलंय माझ्या. अगं अनघा, अगं नाही, असं खरंच मुळात काय आहे की हे असे प्रयत्न करून ना काहीच साध्य होणार नाहीये. कारण जे तुला वाटतंय ते तिलाही वाटतंय का, त्याचा विचार केलास का तू कधी? योगेश, हा हा आपण दुसऱ्या दुकानात जाऊन शॉपिंग करूया. अगं पण येतोयस का? आलो. आलो. डॉलर प्रिंट काय मस्त आहे बघ, मोरपिशी रंगावर. ये ये. पूजा, तुला किती वेळा सांगितलंय ऑफिसचं काम घरी आणत जाऊ नकोस म्हणून. अगं आई, ऑफिसचं काम नाही करत आहे मी उद्याच्या शोचे तिकीट्स बुक करते. ओके, म्हणजे फिल्मच्या तिकीट्स. उद्या योगेशचा बर्थडे आहे ना. म्हणजे तुझी ती जाऊ ती सुद्धा येणार असेल ना? नाही पूजा, आता तू तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेवायला शिकलीस. हा काही बरी आहेस ना? काही काय बोलतेस? पूजा, तू त्या बाईला अजिबात घाबरू नकोस. मोठी जाऊ असली म्हणून काय झालं, तिने तुला का ग असं म्हटलं ना, तर तू तिला जाग असं म्हणून उलट उत्तर द्यायचं. प्रेमच नाही तुझं माझ्यावर. होस की जरा. एवढा सिरियस चेहरा कशाला केलायस? वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार करतो. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि नमस्कार कोणाला करतोस रे? मी काय एवढी मोठी नाही तुझ्यापेक्षा. त्याला कर नमस्कार. ये झाला. कर कर. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. थँक्यू बहिणी. मग काय गिफ्ट हवंय बर्थडे बॉयला? मी जे मागीन ते देशील? हो. बघू काय फोटो काढले. हॅलो, हा पूजा बोल. विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. आय लव्ह यू बेबी. हॅपी बर्थडे. अगं तू पुन्हा मला. आय नो. आता तू मला म्हणशील की अगं तू सकाळपासून 10 वेळा मला विश केलंयस, पुन्हा पुन्हा का विश करतेस? आणि मग त्यावर मी म्हणेन की हे बघ, आजच्या दिवशी मला जेव्हा जेव्हा वाटेल ना तेव्हा तेव्हा मी तुला फोन करणार, तुला हॅपी बर्थडे म्हणणार आणि आय लव्ह यू म्हणणार. ओके? ए ऐक, आपला प्लॅन थोडासा चेंज झालाय. त्या रिक्लाइन सीट्स मिळत नाहीयेत यार. सो आपण एक काम करू, संध्याकाळी फिल्मला नको जाऊया, आपण त्याऐवजी दुपारी बघू, मग जेऊ तिकडनं. मी तशीच अरेंजमेंट केली, सीट्स बुक केल्यात. ओके? फिल्मची तिकीट्स कॅन्सल कर. काय? हो, फिल्मची तिकीट्स कॅन्सल कर. अरे पण योगेश. पूजा, जसे तू प्लॅन्स केलेस तसे इथे वहिनीनेही केले. जसं तुझ्या प्लॅन मध्ये ती नाहीये तसंच तिच्याही प्लॅन मध्ये तू नाहीयेस. आणि मला तुमच्यापैकी कोणाचाच मूड ऑफ नाही करायचा. अरे पण म्हणजे तू काय तुझा बर्थडे एकट्याने सेलिब्रेट करणार आहेस का? नाही, मी स्पंदन मध्ये जाणार. तिथल्या स्पेशल मुलांबरोबर वेळ घालवायला. जसं तुझ्या बर्थडेच्या दिवशी तू ऑर्फनेज मध्ये गेली होतीस तसं. तिथल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद बघितला ना की मला खात्री आहे मी माझे सगळे प्रॉब्लेम्स नक्की विसरेन. काय गंमत असते बघ ना, म्हणजे त्या मुलांना जन्मातच इतके प्रॉब्लेम्स असतात तरी सुद्धा ते सतत आनंदात असतात, हसत असतात. आणि आपण स्वतः प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि नंतर रडत राहतो. पण आता बस, मला हे सगळं थांबवायचं. कारण तुला आणि
वहिनीला कन्व्हिन्स करताना मी अक्षरशः थकून गेलो या. सो आय नीड अ ब्रेक. निदान आजचा दिवस तरी मला माझ्या मनाप्रमाणे राहू दे. सो प्लीज मला फोन करून डिस्टर्ब नको करूस. बाय. येतो. नाही अरे, स्पेशल असं काहीच नाही आहे आज. आत्ताच एके ठिकाणावरून बाहेर पडतो. दिवसभर तिथेच होतो. हो. बरं ऐक ना, आपण नंतर बोलूया का? नाही, मला दुसरा फोन येतोय म्हणून. अँड थँक्स फॉर द विशेस. या बाय. हॅलो. तुझी बहिणी कोण समजते स्वतःला? आता काय झालं? नाही सांग ना, कोण समजते ती स्वतःला? पूजा, तू सांगणार आहेस का काय झालंय ते? एकतर तुझ्या सांगण्यावरनं मी पॅचअप करायला तिला भेटायला गेले होते. त्यावर माझा एकही शब्द न ऐकता स्वतःची पूर्ण बाजू त्या बाईने मांडली आणि माझ्यामुळे तुझा बर्थडे कसा स्पॉइल झाला हे प्रूव्ह करत होती. अगं पूजा, आणि तुझी इच्छा आहे की मी अशा बाई बरोबर बोलावं, शॉपिंगला जावं, जेवायला जावं. योगेश, फक्त तू सांगितलंस ना म्हणून तुझ्या इच्छेसाठी मी हे सगळं करत होते. एक प्रयत्न करून बघत होते. अरे पण आता नाही. आता त्या बाईच्या बाबतीत माझ्याकडनं तू कुठलीही अपेक्षा करायची नाहीयेस, कळलं? पूजा, अगं किती भडकतेस तू. आणि ती बाई हे काय चाललंय? ती वहिनी आहे माझी आणि तुला वाटते तशी ती खरंच नाहीये ग. अच्छा अच्छा, म्हणजे आता यात पण माझीच चूक आहे नाही का? अगं नाही पूजा, मला तसं नाही म्हणायचंय. हे बघ, मी तुम्हाला दोघींना 1000दा सांगितलंय की तुमच्या दोघींमध्ये खूप मोठा गैरसमज झालाय आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. म्हणून मी तुला सांगितलं. मला समजवण्याची काही एक गरज नाहीये. जिला समजवण्याची गरज आहे ना तिला जाऊन समजाव, कळलं? बाय. अगं पूजा, नाही, मीच चुकले. मीच केलंय सगळं. सगळा प्रॉब्लेम माझ्यातच आहे. बहिणी, मला तसं नाही म्हणायचंय. आतापर्यंत तुम्ही दोघी फक्त एकमेकींना अवॉइड करत होतात आणि आता तुम्ही एकमेकींच्या समोर येऊन एकमेकींशी भांडलात. हे बघ, मी इतके दिवस शांत होते, हे सगळं अवॉइड करत होते कारण ती समोरून काही बोलली नव्हती. पण आज मात्र तिने लिमिट्स क्रॉस केले. माझ्यावरती आरोप केले तिने. मग मला सांग, एवढं सगळं झाल्यानंतर मी तिला बोलल्याशिवाय दुसरा माझ्याकडे कुठला पर्याय होता? बहिणी, खरंच हरलोय मी आता. खरंच हरलोय. मी काय काय स्वप्न बघितली होती अगं. माझं लग्न, आपलं घर, एकत्र कुटुंब, किती स्वप्न बघितली होती. माझ्या वहिनीसारखी शांत सुस्वभावी बाई या जगात असूच शकत नाही. हे माहीत असल्याने माझी होणारी बायको किती लकी आहे याचा विचार सतत माझ्या मनात यायचा. सुदैवाने मला माझी होणारी बायको सुद्धा चांगली मिळाली. खूप उत्साही, पॉझिटिव्ह अप्रोच असलेली, माणसं जपणारी. हे आजच्या न्यूक्लिअर फॅमिलीच्या काळात सुद्धा एकत्र कुटुंबात राहायला तयार असणारी. मला ना सारखं वाटायचं की तुमच्या दोघांचं ना कमाल बॉन्डिंग असणार आहे. खूप छान रुळणार आहात तुम्ही एकमेकींबरोबर. इतरांच्या घरात लग्नानंतर जशी भांडणं होतात तशी आपल्या घरात कधीच नसणार आहे. पण माणसाची काही स्वप्न कधीच पूर्ण होत नाही याची खात्री पटलीये मला. कोणी सांगितलं तुझी स्वप्न पूर्ण होणार नाही? स्वप्न नुसती बघून चालत नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी धडपडही करावी लागते.
आणि तू ती प्रामाणिकपणे केलीस. कुणालाही न दुखवता सगळ्यांची मनं सांभाळून तू प्रयत्न करत राहिलास. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. हा सगळा काय प्रकार आहे? अरे वेड्या, मगाशी तुला हिने जो कॉल केला ना तो आमच्या या प्लॅनचा भाग होता. काय पूजा? पण त्यातलं सगळंच खोटं नव्हतं. म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अरे आम्ही खरंच दुपारी भेटलो होतो पॅचअप करायला. आणि दुपारीच आमच्यात पॅचअप झालं सुद्धा. काय? पण हे कसं शक्य आहे? बहिणींनी स्वतःहून मला फोन केला होता आणि त्या मला म्हणाल्या की योगेशच्या कायम लक्षात राहील ना असं बर्थडे गिफ्ट आपण त्याला देऊ. आणि कुठलेही आडेवेडे न घेता, इगो मध्ये न आणता माझी धाकटी जाऊ धावत पळत माझ्याकडे आली. आणि मग भेटल्यानंतर आम्ही एकदाच आणि शेवटचं मनसोक्त भांडून घेतलं. आमचे गैरसमज दूर झाले, मन मोकळं झालं. आणि बेबी बेबी माय गॉड, ज्या साडीवरून इतकं भांडण झालं बहिणींनी तीच साडी मला गिफ्ट केली. वा, काय तुला हे सगळं माहिती होतं? हो. हे हो काय? नाही अगं अनघा. नाही त्याचा खरंच काही संबंध नाही. अरे हा, नाही म्हणजे हे सगळं जे पुढचं प्लॅनिंग होतं ना ते आम्ही दोघींनी मिळून ठरवलंय. नाही म्हणलं इतके दिवस भावांनी मिळून इतके प्लॅन्स केले, आता जावांनी मिळून थोडे प्लॅन्स करावे. येस. आणि आम्ही आता फक्त जावा नाही आहोत, एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स आहोत. हो ना बहिणी? हो.